हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. अरे येबा येबा येबा, अरे देवा चांगला ऑफिस आहे. बा बा बा, अरे बा सगळा लाल करून ठेवला आहे. एक खुर्चा लाल आहे ना. अरे सुकऱ्या शेठचं कन्स्ट्रक्शनच ऑफिस आहे. त्याचा ऑफिस आहे. हा. हा तेव्हा एवढ्या बिल्डिंग बांधल्या आहे. वा वा, चंपा खुली. भारी आहे ना. भारी आहे ना. आहे ना छान. हा. अरे देवा, अरे अरे प्रसादच नाहीये. हा माणूस इथे काय करतो आहे? हेला इथे कोणी बोलवलं आहे? ए मामा, तुझा काय इथे काम आहे? अरे गजोदरा, असं काय करतोस तू? हा? आपल्याला सुकऱ्या शेठच्या प्रचाराला जायचंय ना. मी पण येणार आहे. हो. तू सुक्रे शेटला मत देणार आहे? हम्म. अरे तुझा त्याच्याविषयी काय मत आहे हे तुला माहित आहे ना? हो. तू सुक्रे शेटचा प्रसाद बघितला आहे? हा? हा? इथून लवकर जा. अरे, लवकर जा, नाही तर तो तुला प्रचार करणार आहे. पण मी काय म्हणतो ऐक तर खरं. नाही काही ऐकायचं नाही आहे. चल जा इथून. काय काम करून देत नाही. काम करून बिनकामाचा माणूस. चल. काय नाही तर काय. महत्वाच्या कामाला आलो आहे. सकाळीच आणि याचा तू काय जेबायला आला आहे? ए, 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 हिला घेऊन तू पण जा. मार्केटला जायचं ना, जा चल. गजोधर हे सगळं घरी. ए चल, हिला घेऊन चंपा जा. चल. जा बा. माझं लक्षात आलं नाही आहे कोण कसा पण येतो आहे, घुसतो आहे कामात मध्ये. चल इकडे. ए तू बोल रे. साहेब साहेब मी बोला. पण साहेब काय काय ऑफिस आहे नाही? हो ना. पण साहेब हे सुप्रेसित कुठे राहिला आहे? अरे येत आहेत. हे बरं गजोदर, हा? ऐक, ही निवडणूक होईपर्यंत हा. तू जास्तीत जास्त इथेच काम करायचंयस. आणि मग घरचं काम? अरे सुकऱ्या शेठची ही निवडणूक म्हणजे घरचंच काम आहे. हा हे तुम्ही बरोबर बोलता. मग अरे चांगल्या माणसांना मदत करणं हे आपलं काम आहे. हा. तेव्हा आपल्या विभागातील तुझ्या गाववाल्यांना, मित्रांना, परिचितांना सुकऱ्या शेठना मत द्यायला सांग. अरे शुक्र शेठ पण तेच बोलला आहे. हो ना. अरे सगळ्यांनी अशी जोरदार तयारी करायची आहे. हा पण साहेब तुम्हाला असा खराच वाटतो आहे शुक्र शेठ निवडणूक जिंकणार आहे? हो. अरे काय बोलतोयस? तू बोलणार आहे तर मांडवा लागली आत. अरे साहेब काय बोलतो आहे? मांडवा लागलोय. कसा असून बोलतो आहे तुम्ही? हा? असं नाही बोलायचं. कसा असून बोलतो अरे आहे? मी 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 अशुभ बोलतोय? हा, मग? अरे तू अशुभ बोलतोयस. आणि मी कुठे? तुम्ही बोलला मांडवा लागली पाला. अरे मांडवा लागली पळत पळत. वो, सोड रे, शांत हो. अरे त्यांचा प्रचार मी करणार आहे. मी सगळ्यांना सांगणार की सुकऱ्या शेठनाच निवडून द्या. मग ते का नाही निवडून देणार? हा? तुम्ही लोकांना सांगणार आहे ना, म्हणून मी बोलतो आहे. हा? अरे अरे कसा आहे साहेब, शिक्षकाचा साला कॉलेज मधली लहान लहान पोरं ऐकत नाही आहे तर मोठी माणसं काय ऐकणार आहे? हे बघ, तू उगाच बडबडू नकोस. मला प्रचाराचा अनुभव आहे. मी याआधी एका उमेदवाराला एका निवडणुकीत जिंकवण्याची जबाबदारी घेतली होती. बिचारा पडला. हा? नाही नाही पण या बिल असं काही होणार नाही आहे. आपला सुप्रसिद्ध आहे ना, हा जिंकूनच येणार. हो, कारण मागच्या निवडणुकीत मी काय करावं आणि काय करू नये हे शिकलोय. हा साहेब तुमचा शिक्षण झाला, पण त्या बिचारा उमेदवाराचा बली गेला ना. तू शांत राहा. हा, 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 हा. हे बघ, हा. या निवडणुकीत आपलं एकच लक्ष, आपल्या सुकऱ्या शेठना चांगल्या मतांनी निवडून आणायचंय. हा. अरे तोंडाल साखर पर फक्त साखर. अरे
अरे लारू पेरा बर्फी सगळा सगळा बरो. सुग्रा शेठ मला सोडा. माझा काजू कतली झाला आहे. अरे माझा असा बडा झाला आहे 2 पावामध्ये. हा पाव करपलेला आहे. सुग्रा शेठ पण भारी झाला आहे. सगळा भारी केला आहे तुम्ही. हा पण सुक्रिया शेठ तुम्ही फॉर्म भरलात ना? अरे फॉर्म भरला म्हणून तर मी नाही फॉर्म म्हणत्या. अरे मग आता आपल्याला पुढच्या कामाला लागलं पाहिजे. हा जरा अहो आपल्याला प्रचाराचा नारळ फोडायला हवा. असला आवरच ना. हा. या मंग्या. अरे एक नारळ मांग्या. हा? एक नारळ मांगव. येता नारळ घेऊन येता. अहो नारळ फोडून काय उपयोग? आणखी कोणाला फोडायचंय? या मंग्या बॅट स्टंप आणि ती चेन पण घेऊन ये. कोणतरी फोडायचा. हा सगळ्यांना फोडा आणि जेलमध्ये जाबूरचा पीठ दलत बसा. अरे निवडणूक कधी लढणार आहे? काय बोलतो आहे सुक्रिया शेठ? सुक्रिया शेठ जरा नीट ऐकून घ्या. हे बघा सुक्रिया शेठ, प्रचाराचा नारळ फोडण्याआधी आहे ना आपल्याला निशाणी ठरवायला हवी. हा निवडणूक आयोगाने आपल्याला 3 पर्याय पाठवलेत की नाही, त्यापैकी आपल्याला एक पर्याय निवडायला हवा. मी ना पहिलं चिन्ह पाहिलं. हा कुठला? पहिलं चिन्ह होतं पुंगी. अरे वा. पण मला नाही आवडलं. का? मांजी वाजलणार रा. अरे पुंगीनी फक्त नागोबा डोलत, माणसं नाही. हे पण खरंच आहे. मग दुसरा पर्याय बँड. मग आता फक्त तिसराच पर्याय उरतो, ते फावडं आणि घमेल. अरे ताच मला आवडला. हा मला सांग आपलं काम कंच कोणता? कन्स्ट्रक्शनचं काम. अरे मग अरे फावरानं घमेल हे आपल्याला सूट होत. हा. मला सांग फावरं म्हणजे काय काय काय? फावरं म्हणजे खरा. खरोखर? अरे आवड्याला खोरं म्हणतात ते खरं आहे. मी पण खोऱ्याने दाढी करतो आहे. हा? हा खोर. अरे वेड्यात ते खोरं वेगळं, ते खोरं म्हणजे रेझर. ठरला तर मग हा. आपली निशाणी फावरा आणि घमेला. आपण काय करायचं माहितीये का? काय करायचा? फावरानं मत खेचायची आणि घमेला भरायचा. खोऱ्यानं मत भरायची आणि घमेला भरायचे. हा? खोऱ्यानं मत खेचायची आणि घमेला भरायचं. अरे सांगशील ना रा? बापरे. हो पण सुक्रिया शेठ, ही जी काही तुम्ही निशाणी निवडली ना ती आवडली आम्हाला. हा अहो कष्ट करायला ही आपलीशी वाटेल ही निशाणी. हे पण मनात सांग, तो आपला प्रमुख विरोधक राजाभाऊ मोरे त्याची कंची निशाणी. ची निशाणी बादली आहे. आधी हा. म्हणजे बकेट. हम्म. आता पारतो मी त्याचा विकेट. विकेट घ्याच, पण त्यासाठी आपल्याला आवाहन करायला हवं. अरे करतो मी आव्हान. अहो आव्हान नाही, आवाहन. हेच ठरला. अहो असं कसं? आव्हान वेगळं, आवाहन वेगळं. आवाहन म्हणजे नम्र निवेदन आणि आव्हान म्हणजे चॅलेंज. तेच करतो मी चॅलेंज. कोणाला? मतदाराला. अरे मतदाराला कसं करणार चॅलेंज? मग अरे मी त्या राजा भाऊला करतो चॅलेंज. अच्छा. अहो ते चॅलेंज द्या. अहो आव्हान नंतर, आधी आवाहनाचा विचार करू. तुम्ही बोलाल तसा. सुक्रिया शेठ, आपण असं पत्रक काढू. आपल्या विभागातील नागरी प्रश्न अनेक वर्ष झाली सुटत नाहीये. अकार्यक्षम नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी देण्यापेक्षा आपण यावेळी श्री सुक्रिया बारकू म्हात्रे यांना, म्हणजेच आपल्या या भूमिपुत्राला संधी देऊयात. यांना संधी देऊयात. अहो म्हणजे आपले नगरातील पाणी, वीज, रस्ते, रस्त्यावरील दिवे यांचे प्रश्न सुटतील आणि आपल्या नगराचा विकास होईल.
आपण अनेक घोषणाही तयार करू. हा, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे मत घेतल्याशिवाय राहणार नाही. 4 चवन्नी चबडे पे अनन्या हैया मुझे अनन्या. चुकला काय? नाही, तुझा नाही चुकला, माझा चुकला. तो तुला प्रचाराला मी घेतला. ते मला वाटला 4 चबडे. हा? गजोदर इकडे ये. ते अरे काय करतो? हा मला वाटतं आपण प्रचाराचं नारळ फोडून घेऊया. हा हा? चला. हा ए पण नारळ फोडायला माणसं पाहिजे. अहो माणसं कशाला? अरे खबरा काय आपणच खायचा? हं? माणसं नको. मी क बोललो होतो? काय बोलला होता? नाही, मी तुम्हाला का बोललो होतो? प्रचाराचा नारळ फोडायला अनन्या पाहिजे. नारळ तिच्या हाताने फुटणार. ते होय. हा मी तिला बोलावलंय, येईलच इतक्यात. अरे ती कंदी बी येऊ. नारळ तिच्या हाताने फोडायचा आणि प्रचाराला सुरुवात करायची. हा अरे वा, हे बघा ही आलीच. नमस्कार सुकऱ्या काका. चासला अरे हिला 100 वर्ष आयुष्य र. 100 नाही 200. हा? आधीचे 100 आणि आत्ताचे 100. जग करत जग करत कर कर जग कर. सॉरी हा काका, मला यायला जरा उशीर झाला. हा, हा. अरे तू मेन माणूस आहे. अरे मेन माणसानं तर लेट करायला पाहिजे. हा? चल 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 नारळ फोड चल. हो हो, नारळ फोडेन मी, पण त्याआधी तुमच्यासाठी गाराणा घालायचंय. हा, मी घालतो आहे गाराणा. चला इकडे इकडे ये. हा हा चल. हा, लय भारी. या मंग्या, अरे नारळ घेऊन ये. मी घालतो आहे. हा, ये रे, या या. या. हा हा, ही. हा सगळ्यांनी हात जोडा. हा. हे देवा 12 गावच्या 12 वहिवटीच्या महाराजा, वय महाराजा, यो सुक्रे शेठ निवडणुकी उभो हा महाराजा. वय महाराजा, आयुष्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवता महाराजा. वय महाराजा. त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, पण तू त्याच्या पाठीशी उभं राहो महाराजा. होय महाराजा. आणि ह्या निवडणुकी उभं राहून त्यांनी लोकांचा जो काही कार्यकृती व्यवस्था त्याच्यात ते काही यश दे रे महाराजा. वय महाराजा. आणि त्याच्या विरोधात जो माणूस उभं राहिलो हा तो कोलो हा आणि आमचो सुक्रे शेठ भोळो माणूस हा महाराजा. होय महाराजा. तर वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, 1चे 21 कर आणि 5चे 25 कर रे महाराजा. होय महाराजा. आणि ह्या निवडणुकीत हे काय यश दे रे महाराजा. होय महाराजा. हे बा, हे अनन्या तू नारळ फोड. हा हा अरे हो सर. एक फोटो घ्या. साहेब स्माइल. कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर गुड मॉर्निंग करून टाका आणि खाली लिहा आपला लोकप्रिय नेता राजा भाऊ मोरे. कार्यसम्राट नेता यस. राजा भाऊ मोरे. आठवलं साहेब. काळे गेल्या 10 वर्षापासून या खुर्चीवर बसलोय आम्ही. हो. आणि सध्या आमच्या विरोधात कोण उभा आहे तो? सुक्रिया शेठ. आणि हल्ली कोणीही झोपेतून उठतो आणि निवडणुकीला उभा राहतो. म्हणा साहेब. नगरसेवक व्हायची स्वप्न पडतात का यांना? अगदी निवडणुकीच्या तोंडावर आपटणार तो. आपटला म्हणून समजा साहेब तुमच्या समोर. निवडणूक लढवणं यांना काय पोरखेड वाटतोय का? हं? कार्यकर्त्यांना जपावं लागतं, त्यांच्या मागे असा पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. हो ना साहेब, म्हणून ते कार्यकर्ते आपल्या मागे फिरतात. पण निवडणूक लढायला याचे पैसे काय वरचे आले? अहो साहेब, तो सुक्रिया शेठ बिल्डर लाईन मध्ये आहे ना, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे. म्हणून इकडे गमवतोय. हं? अरे राजकारणात येड्यागवळांचं काम नाही, राजकारणात पोचलेला माणूस असावा लागतो. हो तुमच्यासारखा. हं.
म्हणजे साहेब तुमच्यासारखा मुरब्बी अनुभवी हुशार माणूस लागतो असं म्हणायचं मला. आहोतच आम्ही अनुभवी. काळे, माहिती आहे ना तुम्हाला, 2 वेळा निवडून आलोय आपण. आमच्या समोर उभा राहणाऱ्यांची डिपॉझिट सुद्धा जप्त झाली आहे. साहेब झालं म्हणून समजा त्या सुक्राय शेटचं पण डिपॉझिट जप्त होणार बघा. अहो यावेळी तुमची हॅट्रिक होणार म्हणजे होणारच. झाली म्हणून समजा साहेब. अहो तशी सेटिंगच केली आपण. अहो तुम्ही फक्त आदेश करा, आपण कामाला लागू साहेब. बोला. काळे, फार बेसावध राहून चालणार नाही. तुम्ही त्यांच्या विरोधात आपला प्रचार वाढवा हो साहेब. आणि आपली जी निशाणी आहे बादली ती लोकांच्या घराघरात पोचवा. पोचली म्हणून समजा साहेब. आणि नुसते घराघरात काय, अगदी बाथरूम पण त्या पोचलेली आहे. हा? हो अहो, म्हणजे आपली निशाणी आहे ना साहेब, सगळ्यांना माहिती आहे हो. पण काळे, माहिती असली ना तरी पुन्हा पुन्हा बिंबवायची. लोकांच्या डोक्यात बादल्यांच्या ऐवजी इतर काही यायला नको याची काळजी घ्यावी. बाय द वे, सुकऱ्यांची निशाणी काय हो? फावड्यांनी गमेल. काय? फावडानी घमेला? अनन्या हिया मुझी अनन्या. चला आपण सभेला सुरुवात करूया. हा अरे सभा कशी सुरू करणार? माणसं नको. हो, सध्या असंच असतं. अरे असं कसं हा? असं कसं? अरे त्या मोराच्या सभेला 500 माणसं होती. हा, अरे आपल्याकडे 5 पण माणसं नाही आहे. हा. वो तो आपल्याकडे आम्ही 3 आहोत की. 3 फक्त 3. हो. अरे कमीत कमीत 5 माणसं पाहिजे ना. अरे लकी नंबर आहे माझा. आता 5 माणसं. बाबा फोन 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 फोन. अरे अरे प्राजक्ता आहे. हा बोल प्राजक्ता. बाहेर हे चंपकली आहे. चंपाकली पण आहे. अच्छा, तुम्ही दोघी आलात. अरे मग या ना, या 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 या. अरे वा, चला. दोघं अजून आली आहेत. अरे ये अरे ये वा, या 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 ये ये. या दोघी आल्या म्हणजे आपल्या स्त्रियांचं सगळं या. नमस्कार 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 नमस्कार. चला करूयात सुक्रिया शेठ सुरुवात. हा पण तरी पण 5 माणसं कमीच वाटतात राहा. हे कसं? असं काय करताय काका? हा, आपल्याला ना 5000 लोक ऐकणार आहेत. हे कॅप्सूल तू काय मला याला बनवतं? काका ते कसं आहे, आपल्या समोर जरी माणसं नसतील ना तरी आपला माईक पॉवरफुल आहे. तुम्ही जे काय बोलाल ना ते सगळं लोकांच्या घरात सुद्धा ऐकायला जाणार आहे. हा असं हा. 100 हा. 500 काका 1300 हा. 1800 झाले. बाबा आपण मीटिंगला सुरुवात करूया. हा हो हो. चला ये बाई बसगले. एकच मिनिट. हा नमस्कार, मी सदानंद संपत अभ्यंकर, प्राध्यापक आहे आणि या विभागातला एक जागरूक नागरिक सुद्धा. आपल्या त्याच अकार्यक्षम नेत्यांना निवडून देण्यापेक्षा आपण यावेळी आपल्या विभागातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भूमिपुत्राला म्हणजेच सुक्रिया बारकू म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करू. कळले का? हा बसा. तर आता मी आपल्या आमच्या सहकारी प्राजक्ता यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं आवाहन करतो. या. नमस्कार, मी प्राजक्ता अभ्यंकर. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. आपल्या विभागातले सुक्रिया बारकू म्हात्रे हे निवडणुकीसाठी उभे आहेत. बेरोजगार आणि विधवा स्त्रियांसाठी त्यांच्याकडे उत्कृष्ट नियोजन आहे. तसेच समाजातील काही प्रश्न मी स्वतः त्यांच्या वतीने सोडवणार आहे. पण यासाठी आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देऊया. नमस्कार. अन्वी, भारी बोलला.
मी अन्वी सदानंद अभ्यंकर. मी MBBS शिकते. मी या विभागाची भावी डॉक्टर आहे. तर या विभागात एकही प्रथमोपचार केंद्र नाहीत. हेच केंद्रस्थानी लक्षात ठेवून सुक्र्या शेठ आपल्या विभागात प्रथमोपचार केंद्र सुरू करणार आहेत. तर तुमच्या वतीने मी या केंद्राची जबाबदारी घेणार आहे. तर डॉक्टर म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडेन आणि तुम्ही आजारी पडून तुमची जबाबदारी पार पाडा. बरं, सुक्र्या शेठना बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा. हो. थँक्यू. गजोदर ये. हा? हा, तू पण. मी बोलायचं आहे. मी आहे ना. तर नमस्कार मंडळी. तर मी गजोदर आहे. अरे तू आगरी मध्ये बोल ना. अरे गावाला वाटू दे ना. हा. अरे तर नमस्कार मंडळी. अरे मिनी गजोदर ह. मिनी घरेलू कामगार ह. आणि तुम्हाला माहित आहे घरेलू कामगारांच्या किती समस्या आहे. तर त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आपला सुक्र्या सेठ करणार आहे. धन्यवाद. तर सुक्र्या सेठना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. हुशार झपड खट्याळ आमची कन्या. हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी